प्रयागराज संगम रेल्वे स्टेशन 26 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा महत्त्वाचा आता निर्णय घेण्यात आलाय। महाकुंभ स्नानासाठी भाविकांच्या अनियंत्रित गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। लोकमान्य टिळक एक्सप्रेससह 15 रेल्वेंचा मार्ग आता बदलला सुद्धा गेल्याचं बघायला मिळत आहे। महाकुंभ महोत्सवानंतर 27 फेब्रुवारीपर्यंत संगम रेल्वे स्थानकावरून गाड्या सुरू होणार अशी ही माहिती मिळते। प्रवाशांना पापामऊ रेल्वे स्टेशनवर सुद्धा पाठवण्यात येत आहे। प्रयागराज जवळील 9 स्थानकांवरून ये-जा करण्याची व्यवस्था पूर्वीप्रमाणे आता सुरूच राहील। नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील अपघातानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, गौरी, महाकुंभ स्नानासाठी भाविकांची अनियंत्रित गर्दी होताना पाहायला मिळते। पवित्र स्नान करण्यासाठी लोक गर्दी करत आहेत। त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुरुवातीला या संदर्भात 14 तारखेपर्यंत, नंतर 16 फेब्रुवारीपर्यंत स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता हा 26 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। लोकमान्य टिळक एक्सप्रेसच्या 15 गाड्या प्रयागराज जंक्शनवर आता येणार नाहीये, त्याचा मार्ग बदलण्यात आलेला आहे। महाकुंभ महोत्सवानंतर ह्या पूर्ववत सुरू होतील असं सांगण्यात येत आहे। मात्र अशा पद्धतीने हा निर्णय बदलण्यात आल्याचं समजतंय। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती ज्या पद्धतीने मोठा अपघात झाला, अपघात म्हणण्यापेक्षा चेंगराचेंगरी झाल्यामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता या निर्णयानंतर गर्दी नियंत्रणात येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हो शिवाजी, आपण बघतोय लोकमान्य टिळक एक्सप्रेससह 15 रेल्वेंचा मार्ग हा बदलण्यात आलेला आहे। कसं खरं तर एकंदरीत हे नियोजन असेल? महाकुंभातील गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी एक विशेष कृती आराखडा समिती तयार केली आहे। त्यांनी उत्तर रेल्वे लखनौ विभागातील प्रयागराज संगम रेल्वे स्थानक 26 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सर्व स्थानकांना 24 तासाच्या आपत्कालीन योजनेसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यासाठी तयारी देखील ठेवण्याची सूचना करण्यात आल्या आहे। आता संगमात स्नान करण्यासाठी भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेने जवळच्या 9 स्थानकावर विशेष मेल आणि एक्सप्रेस या सर्व गाड्यांना थांबण्याची व्यवस्था केली। म्हणजे या स्टेशनवरती काही गाड्या जरी थांबवण्याचे बंद केलं असतं तरी जवळचे जे स्टेशन आहे, ज्यावरती ज्या फास्ट गाड्या मेल थांबत नव्हत्या, एक्सप्रेस थांबत नव्हत्या, त्या देखील थांबवण्यात येणार आहे। जेणेकरून प्रयागराज रेल्वे स्टेशनवरती जी गर्दी होते ती आटोक्यात आणण्यात येईल। याच्यासाठी महाकुंभातील जी विशेष कृती आराखडा समिती आहे त्यांनी नव्याने हे बदल केले आहे। प्रयागराज स्टेशनवरती ज्या पद्धतीने लोक खिडकीतून आत चढण्याचा प्रयत्न करत होते, या सगळ्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।